Welcome dear student. In previous online lecture, we have to discuss about the application of total internal reflection. Or in that, we have to discuss optical fiber. Then we have to discuss dispersion of light. And finally, we have to discuss prism and relation between the angles involved and prism formula. So in this lecture, we have to discuss about thin prism. So first of all, what is meant by thin prism? So prism having refracting angle is less than 10 degree are called thin prism. Means a refracting angle, we have to denote the refracting angle of prism by letter A, and this refracting angle should be less than 10 degree. Then that prism is called as thin prism. But आपल्याला माहिती आहे, generally this is the principal section of prism. Okay, so this AB and AC are the refracting surfaces, or angle between these two surfaces is called as refracting angle, or this is also called as angle of prism. So हा जो angle आहे, this angle is less than 10 degree, then that prism is called as thin prism. So for this prism, for such a prism, we can write sin theta. This is approximately equal to theta. काय करू शकतो आपण? Sin theta is approximately theta. आणि हे कधी शक्य आहे बघा? If this theta is very small. हा काय असेल जर समजा तर very small जर असेल तर आपण हे रिलेशन लिहू शकतो sin theta is approximately equal to theta. कारण बघा आपण जनरली sin 0 ची व्हॅल्यू काय लिहितो? sin 0 is equal to 0. म्हणजे जो थीटा आहे तीच व्हॅल्यू असणार आहे, बरोबर नाही? दिस इज फॉर व्हेरी स्मॉल अँगल, हे स्मॉल अँगल साठी आहे. मग जनरली आपण थिन प्रिझम मध्ये काय आहे? रिफ्रॅक्टिंग अँगल इज अ व्हेरी स्मॉल, दॅट इज लेस दॅन 10 डिग्री. मग हा जर लेस दॅन 10 डिग्री आहे म्हणजे आपण सांगू शकतो sin theta is approximately equal to theta. Okay, so it is essential that I should also be less than 10 degree. I म्हणजे काय? आता ज्यावेळेस ह्या थिन प्रिझम वरती आपण रे इन्सिडेंट करू आणि ही बघा ही नॉर्मल असेल, ठीक आहे? तर याच्यामधला जो अँगल असेल त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो सुद्धा काय असला पाहिजे? लेस दॅन 10 डिग्री. मग असं जर असेल सो दॅट ऑल अदर अँगल्स विल बी स्मॉल. ऑल अदर म्हणजे कोणते असतील? बघा हा रे इन्सिडेंट झाला, त्यानंतर हा रिफ्रॅक्ट होईल म्हणजे इथे अँगल R1 असेल, त्याच्यानंतर इथे एक नॉर्मल असेल, हा R2 असेल, आणि हा इमर्जंट रे असेल, आणि हा अँगल ऑफ इमर्जन्स असेल. ओके, मग हे बाकीचे जे अँगल आहेत ते सुद्धा काय असतील? स्मॉल असतील. सो दस वी कॅन राईट n is equal to sin I upon sin R. आता हे जे इक्वेशन लिहिलंय हे कुठून लिहिलंय? तर आपण ऑलरेडी स्नेल्स लॉ बघितलेला आहे, ठीक आहे? तर त्या स्नेल्स लॉ मध्ये आपण बघितलं असेल n is equal to sin I upon sin R. मग आता इथे जर बघितलं तर आपण याला काय लिहू शकतो? हे थिन प्रिझम साठी आपण इक्वेशन मांडतोय. मग आपल्याला लिहिता येईल असं sin I is approximately equal to I. So this is equal to I divided by sin R is equal to R. ओके, आणि त्याच पद्धतीने बघा आपण असं इक्वेशन लिहू शकतो n is equal to sin E upon R. आता बघा हे सॉरी sin R, पण आता बघा हा इथे होता आपला R1 आणि इकडे होता R2, ठीक आहे? मग आता आपण I upon R1 जर लिहिले तर इथे लिहिता येईल I upon
R1. त्याच पद्धतीने साइन E म्हणजे हा अँगल आहे, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल R2. म्हणजे हेच इक्वेशन आपण काय लिहू शकतो E/R2. म्हणजे बघा आपल्याकडे दोन इक्वेशन भेटतील. काय आहेत दोन इक्वेशन? N is equal to I/R1 and N is equal to E/R2. आता बघा हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण लिहू शकतो I is equal to N into R1 and याला काय लिहू शकतो E is equal to N into R2. Okay, but we know that the relation between the angles involved in a prism. प्रिझम मध्ये जे काय आपण अँगल्स बघितले तर त्यांचं रिलेशन आपण बघितलं होतं आणि ते आपल्याला माहिती. तर ते रिलेशन काय आपल्याला माहिती, अँगल ऑफ इन्सिडन्स प्लस अँगल ऑफ इमर्जन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन प्लस अँगल ऑफ डेव्हिएशन. मग आता आपल्याकडे I ची व्हॅल्यू आहे आणि E ची व्हॅल्यू आहे. या दोन्ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकू म्हणजे आपलं इक्वेशन काय लिहिता येईल N into R1 plus N into R2. ओके, दिस इज इक्वल टू A प्लस डेल्टा. मग आता बघा आपण काय करू शकतो, याच्यामधनं N कॉमन लिहू शकतो. सो N इज कॉमन, R1 प्लस R2 दिस इज इक्वल टू A प्लस डेल्टा. But we again know that R1 plus R2 this is equal to A. हे रिलेशन पण आपण त्या रिलेशन मध्ये बघितलेले मागच्या टॉपिक मध्ये. ओके, म्हणजेच हे इक्वेशन आपण लिहू शकतो N into A is equal to A plus डेल्टा. मग हा A जो आहे तो आपण काय करू लेफ्ट साइडला घेऊ म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय लिहिता येईल N into A minus A which is equal to डेल्टा. परत याच्यामधनं A आपल्याला जर कॉमन घेता येईल म्हणजे आपण काय लिहू शकतो A into N minus 1 is equal to डेल्टा. म्हणजेच आपल्याकडे फायनल इक्वेशन आहे डेल्टा इज इक्वल टू A into N minus 1. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण जर बघितलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल बघा. काय सांगू शकतो आपण ह्या इक्वेशन मध्ये, सो हियर इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन or angle of prism is constant. N is also constant. आता या दोन्ही टर्म जर कॉन्स्टंट असतील, वन तर ऑलरेडी कॉन्स्टंटच आहे. सो दस फॉर ए थिन प्रिझम स्मॉल अँगल ऑफ इन्सिडन्स द अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा इज कॉन्स्टंट. म्हणजे हा डेल्टा काय होईल दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो दिस इज अबाउट थिन प्रिझम. ओके, समजलंय. आता पुढे आपल्याला बघायचंय, पुढची जी टर्म आपल्याला बघायची आहे ते अँग्युलर डिस्पर्शन अँड मीन डेव्हिएशन. पुढे काय बघणार आहे आपण अँग्युलर डिस्पर्शन आणि मीन डेव्हिएशन. अँग्युलर डिस्पर्शन and mean deviation. तर मला असं वाटतं आपण ऑलरेडी अँग्युलर डिस्पर्शन बघितलेलं आहे. अँग्युलर डिस्पर्शन काय प्रकार हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर काय सांगितलं होतं अँग्युलर डिस्पर्शन बघा. इफ ए पॉलिक्रोमॅटिक बीम इज इन्सिडेंट ऑन ए प्रिझम द इमर्जंट बीम consist of all the individual colors angularly separated and this is called as angular dispersion. म्हणजे आपण काय करतोय, समजा आपल्याकडे प्रिझम आहे, दिस इज द प्रिझम और प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. तर आपण काय करू शकतो, या प्रिझम वरती जर समजा आपण पॉलिक्रोमॅटिक बीम इन्सिडेंट केला, हा पॉलिक्रोमॅटिक बीम जर इन्सिडेंट केला तर त्यानंतर आपल्याला माहिती काय होईल
जे काही इंडिव्हिज्युअल कलर्स आहेत, कारण आपल्याला माहिती आहे जर पॉलिक्रोमॅटिक बीम आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये डिफरंट कलर्स असतील आणि मग त्या कलर्स प्रमाणे ते काय होतील, सेपरेट होतील when this passing through this prism. So this is the incident ray, this is normal. ओके, आता हा लाईट रे जो आहे तो ऍक्च्युअल ह्या डायरेक्शनने जायला पाहिजे, पण तसं काही होत नाही. मग तो काय होईल, रिफ्रॅक्ट होईल. पण कसा होईल, इंडिव्हिज्युअल कलर मध्ये, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा रे रिफ्रॅक्ट होईल आणि अशा पद्धतीने रे रिफ्रॅक्ट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एकदा काय होईल, इकडे आपल्याला इमर्जंट रे भेटेल. ठीक आहे. सो दिस इज फॉर रेड कलर. हा रेड कलर साठी असेल आणि हा कोणासाठी असेल, व्हायलेट कलर साठी असेल. ओके. मग आता आपण काय करू, हा जो इमर्जंट रे आहे हा बॅक साईडला एक्सटेंड जर केला तर आपल्या लक्षात येते इथे एक अँगल फॉर्म झालाय, ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे आणि हा इमर्जंट रे, त्याच पद्धतीने इथे एक अँगल फॉर्म झालाय, बरोबर आहे. मग हा जो असेल हा काय असेल, डेल्टा आर, मीन्स अँगल ऑफ डेविएशन फॉर रेड कलर. आणि हा जो अँगल फॉर्म होतो आहे तो म्हणजे काय असेल, डेल्टा व्ही फॉर व्हायलेट कलर. मग आपण बघितलंय की काय झालंय, ज्यावेळेस आपण पॉलिक्रोमॅटिक बीम इन्सिडेंट केलाय तर तो काय झालाय, त्याच्या कन्स्टिट्युएंट कलर मध्ये स्प्लिट झालाय आणि तो अँग्युलरली सेपरेट झालेला आपल्याला दिसतोय. ओके. सो दिस इज व्हॉट अँग्युलर डिस्पर्शन. मग आता बघा, जनरली आपल्याला अँग्युलर डिस्पर्शन जर मेजर जर करायचं असेल किंवा फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कोणते दोन कलर कन्सिडर आपण करू शकतो. इट इज मेजर फॉर एनी टू कलर, फॉर एनी टू कलर. कुठल्याही दोन कलर साठी आपण एक कंडिशन कन्सिडर करू. फॉर एक्स्ट्रीम कलर वी हॅव टू कन्सिडर हियर, मीन्स रेड अँड व्हायलेट. For extreme colors, so we can write, suppose first and second color, so we can write delta 1 2 is equal to delta 2 minus delta 1. हे इन जनरल आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता हेच इक्वेशन आपण काय करू फॉर व्हायलेट अँड रेड कलर. फॉर व्हायलेट अँड रेड कलर. आता आपल्याला जे इक्वेशन लिहायचे ते कोणासाठी लिहायचे, व्हायलेट आणि रेड कलर साठी लिहायचे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, अँगल ऑफ डेविएशन डेल्टा व्ही आर, व्हायलेट अँड रेड कलर, विच इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. ओके. आता हे इक्वेशन लिहिले आपण, पण आपण मला असं वाटतं थिन प्रिझम मध्ये एक इक्वेशन बघितलं होतं, तर ते इक्वेशन आपलं अशा पद्धतीने होतं, डेल्टा इज इक्वल टू ए इंटू एन मायनस 1. ओके. आता हेच इक्वेशन आपण काय करू, व्हायलेट कलर साठी लिहू आणि रेड कलर साठी लिहू. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन लिहिता येईल बघा, बट डेल्टा व्ही इज इक्वल टू ए इंटू एन व्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट minus 1, and similarly we can write delta r is equal to a into nr minus 1. ओके. मग आता हे दोन जे इक्वेशन आपल्याकडे आलेले आहेत याची व्हॅल्यू आपण काय करू, इथे डेल्टा व्ही आणि डेल्टा आर जो दिसतोय तिथे आपण टाकू शकतो. मग तिथे जर आपण जर व्हॅल्यू टाकली तर बघा आपल्याला काय लिहिता येईल, डेल्टा व्ही आर इज इक्वल टू, डेल्टा व्ही काय आहे, a into nv minus 1 minus a into nr minus 1. ओके. मग आता बघा डेल्टा व्ही आर इज इक्वल टू, आपला a जो आहे ह्या टर्म मध्ये पण आहे ह्या टर्म मध्ये पण आहे, तो आपण काय केलाय, कॉमन घेतलाय. ब्रॅकेट मध्ये बघा काय राहील, एन व्ही मायनस 1, हा मायनस साइन आहे म्हणजे काय होईल, ब्रॅकेट मध्ये एन आर मायनस होईल आणि हा मायनस मायनस बिकम्स प्लस. ओके. सो दिस प्लस 1 and this minus 1 get cancelled. So we can write
डेल्टा व्ही आर इज इक्वल टू ए इंटू एन व्ही मायनस एन आर. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय लिहिलंय हे अँग्युलर डिस्पर्शन फॉर व्हायलेट अँड रेड कलर. आता जनरली आपण जर बघितलं या व्हायलेट आणि रेड कलर साठी येलो इज प्रॅक्टिकली चूजन टू बी मीन कलर. कोणासाठी? जर आपल्याकडे व्हायलेट आणि रेड कलरचा आपण जर विचार करतोय तर आपण काय सांगू शकतो, याच्यासाठी प्रॅक्टिकली मीन कलर आपण कोणता चूज करू? सो येलो. ओके, मग आता याच्यावरून आपण इक्वेशन लिहू शकतो मीन डेव्हिएशन साठी. सो डेल्टा व्ही आर विच इज इक्वल टू, हे मीन डेव्हिएशन साठी इक्वेशन लिहितोय, डेल्टा व्ही आर इज इक्वल टू एस डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर. म्हणजे आपण काय केलंय, दोन्ही अँग्युलर डिस्पर्शनची ऍडिशन केली आणि मीन काढायचं म्हणजे डिवायडेड बाय 2. राईट आहे, कारण मीन काढताना आपण काय करणार, दोन्ही जे अँग्युलर डिस्पर्शन किंवा दोन्ही जे अँगल असतील तर त्याला डिवायडेड बाय 2 करणार, पण दोन अँगल आपल्याकडे आहे. दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू डेल्टा वाय. कारण आपण काय केलंय, व्हायलेट आणि रेड कलर साठी जनरली मीन डेव्हिएशन और मीन जो कलर जो आहे, सो दिस इज येलो. सो डेल्टा वाय अँड दिस इज इक्वल टू, यालाच आपण काय लिहू शकतो मग, ए इंटू एन वाय मायनस वाय. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मीन डेव्हिएशन लिहू शकतो. ओके, तर पुढे आपल्याला बघायचंय डिस्पर्सिव्ह पॉवर कशाला म्हणायचं. पुढे काय बघायचं आपल्याला, डिस्पर्सिव्ह पॉवर काय आहे. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट इज डिस्पर्सिव्ह पॉवर. ओके, मग आता डिस्पर्सिव्ह पॉवर अगोदर आपण याला डिफाइन करू, डिस्पर्सिव्ह पॉवर कशाला म्हणायचं. ओके, या अगोदर आपण फोकल पॉवर डिफाइन केली असेल, बरोबर की नाही. फोकल पॉवर मध्ये आपण सांगितलंय कॉन्व्हर्जिंग अँड डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ लेन्स. तर नाही, जे फोकस करण्याची जी काही कॅपॅसिटी ॲबिलिटी असेल लेन्स किंवा मिरर, तर त्याला आपण फोकल पॉवर म्हणतोय. मग इथं डिस्पर्सिव्ह पॉवर सांगायचे. आता डिस्पर्शन म्हणजे आपल्याला माहिती काय होते, देयर इज अ सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर, दिस इज द डिस्पर्शन. मग डिस्पर्सिव्ह पॉवर काय असेल, ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल मटेरियल टू डिस्पर्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स इज कॉल्ड इट्स डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे कशाला म्हणता येईल आपल्याला, की जे काही आपल्याकडे ऑप्टिकल मटेरियल आहे त्याची ॲबिलिटी म्हणजे त्याची जी काही क्षमता असेल, काय क्षमता असेल, जो काही व्हाईट लाईट आपल्याला दिलेला आहे त्याला डिस्पर्स करण्याची, कशामध्ये, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर मध्ये डिस्पर्स करण्याची. म्हणजे याचा अर्थ काय करणार, तो जे काही कॉन्स्टिट्युएंट कलर आहेत त्याच्यामध्ये त्याची सेपरेट करण्याची जी काही ॲबिलिटी त्या मटेरियलची आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डिस्पर्सिव्ह पॉवर. आता जनरली याचं मेजरमेंट कसं करायचं, डिस्पर्सिव्ह पॉवरचं आपल्याला मेजरमेंट करायचं. सो वी हॅव टू कन्सिडर एनी 2 कलर्स. कुठल्याही 2 कलर साठी आपण डिस्पर्सिव्ह पॉवर कशी मेजर करू शकतो. सो इट इज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन, angular dispersion of that 2 color. It is the ratio of angular dispersion to the mean deviation, to the mean deviation. So this is what dispersive power, and this dispersive power is denoted by letter omega. याला आपण कशाने डिनोट करतो, ओमेगा ने डिनोट करतो. ठीक आहे, मग आता जनरली आपण काय करू, for extreme colors, again we have to consider extreme colors. Which are the extreme colors? That is the violet and red. ठीक है, so for extreme colors we can write dispersive power. For extreme color we can write dispersive power omega is equal to. आता angular dispersion काय असणार आहे आपल्याला माहिती, आपण ऑलरेडी angular dispersion लिहिलंय, बरोबर आहे. हे बघा इथे इक्वेशन लिहिले आपण अँग्युलर डिस्पर्शन फॉर व्हायलेट अँड रेड कलर. दिस इज द अँग्युलर डिस्पर्शन डेल्टा व्ही मायनस डेल्टा
r. मग आता आपल्याला काय लिहायचंय, इट इज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन मीन्स डेल्टा v मायनस डेल्टा r डिवायडेड बाय काय करावं लागेल आता आपल्याला, मीन डेविएशन. मीन डेविएशन मला स्वतः पण इथे कॅल्क्युलेट केलेले, दिस इज कॉल्ड ॲज मीन डेविएशन. ओके, हे मीन डेविएशन आहे. मीन डेविएशन म्हणल्यानंतर आपण काय लिहिणार, डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर डिवायडेड बाय 2. ओके, मग हेच इक्वेशन आपण जर समजा अजून सिम्प्लिफाय जर केलं तर आपल्याला काय लिहिता येईल, दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर डिवायडेड बाय, हे मीन डेविएशन म्हणजे काय आहे, दॅट इज द डेविएशन फॉर येलो कलर. ओके, मग आता आपण या सगळ्यांच्या जर व्हॅल्यू जर पुटअप केल्या, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर हे इक्वेशन आपण ऑब्टेन केलेले आहे कुठेतरी, बरोबर नाही. बघा हे इक्वेशन आपण ऑब्टेन केलेलं आहे, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर चं हे इक्वेशन आहे. मग हे इक्वेशन आपण जर इथे जर पुट केलं तर बघा आपण इक्वेशन काय लिहू शकतो. सो आवर इक्वेशन इज डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर ए इंटू एन व्ही मायनस एन आर divided by, for yellow color we have to write yellow color a into ny minus 1. So this a get cancelled and we can write simplified equation in this form, nv minus nr divided by ny minus 1. In this way we have to find out dispersive power. So this dispersive power, here we have to see dispersive power is a physical quantity having the ratio of same physical quantity. आणि सेम फिजिकल क्वांटिटी आपल्या अँग्युलर डिस्पर्शन आणि मीन डेविएशन. म्हणजे आपण जनरली जर बघितलं तर इथे आता SI युनिट जी असेल सेम फिजिकल क्वांटिटीज असल्यामुळे काय सांगता येईल आपल्याला, इट्स युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. मीन्स डिस्पर्सिव्ह पॉवर इज युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. Okay, so in this way, in this lecture we have to discuss about our topic thin prism, angular dispersion and mean deviation and dispersive power. Okay, ठीक है, thank you.